नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तपोवनाचा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून येतोय. त्या सिंहस्थ कुंभमेळा आणि त्याच्यासाठी जे काही साधू येतील देशभरातून, जे तिथं त्यांचं काही सगळ्या गोष्टी करतात, त्या सगळ्या ह्याच्यासाठी वृक्षतोड केली जाणार होती, असं सरकारनं जाहीर केलं. म्हणजे लोकांना कळालं, सगळ्या पर्यावरणप्रेमींना कळालं की वृक्षतोड होणार आहे तिथं. नंतर ती सगळे ते साधूंसाठी ते सगळं केलं जाणार आहे. काय मला वाटतं 1-2 महिन्यांचा काय असेल कुंभमेळा, त्याच्यानंतर ती झाडं पुन्हा उगवणं शक्य आहे का? नाही, निश्चित नाही आहे. बरं, ही जागा अगदी त्या गोदावरीच्या काठालाच आहे नाशिकमध्ये. मी अनेकदा त्या परिसरामध्ये गेलो आहे, त्याच्यामुळं तिथली बऱ्यापैकी तो हिरवळीचा सगळा भाग आहे. आता ते एवढं सगळं तोडायचं आणि तिथं जाऊन साधूंसाठी व्यवस्था करायची, तर ते निश्चित कुठं ना कुठंतरी न शोभणार आहे किंवा चुकीचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की सरकारला त्या ठिकाणी साधूंसाठी जे काही जागा करायची आहे किंवा तिथं समजतांचा काय आश्रय करायचा आहे, जे काही करायचं आहे ते त्या झाडांच्या आजूबाजूला देखील होऊ शकतं. त्याच्यासाठी झाडं तोडण्याची काही गरज नाही आहे. असं नाही की तिथं होऊ नये म्हणून, तिथं ती व्यवस्था होऊ द्या, काही हरकत नाही आहे. एखादं गवत बिवत उपटलं, साफसफाई केली ती ठीक आहे, पण उंचच्या उंच वर्षानुवर्षाची असणारी जुनी झाडं तोडायची हे काही चुकीचं आहे. उलट त्या झाडांच्या सावलीमध्ये साधू येऊन बसले तर चांगलीच गोष्ट आहे की. त्याच्यासाठी तोडातोड कशाला हवी, काय दाखवायचं आहे? आणि पण या सगळ्या गोष्टींवरती विरोधक देखील राजकारण करतायत, ते देखील या सगळ्या गोष्टींसाठी उतरलेत. पण ही जागा साधूंसाठी करायची आहे की याच्या मागं दुसरं काही आहे, हे पण सगळे प्रश्न आहेत. कारण आज साधूंच्या नावाखाली तिथं तोडलं जाईल काहीतरी, नंतर तिथं काहीतरी तोडल्यानंतर ती साधू गेल्यानंतर ती जागा सपाट राहील. आणि सपाट झालेली जागा आपल्या नेत्यांना बघवत नाही, आपल्या राज्यकर्त्यांना बघवत नाही. तिथं काही ना काहीतरी मग ती घशात घालायच्या मागे लागतील. एखादी इमारत उभी राहील, एखादं काहीतरी ती खुनपूस काढणार की आम्हाला इथं काहीतरी करायचं आहे, या जागेचा वापर काहीतरी करा, असं काहीतरी काढून ते बरोबर लाटलं जातं. या शहरांमधल्या जागा लाटल्या कशा हो? अशाच तर लाटल्या. मुंबई शहरांमधल्या एवढ्या मोठमोठ्या जागा या राजकर्त्यांनी या शहरांमधल्या अशा प्रकारेच तर लाटल्या. साधूंचं नाव 1-2 महिन्यासाठी येतील, काय साधू आले तर. मी म्हणतो 4 महिन्यासाठी येतील, मी म्हणतो वर्षभर येतील. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर ते जागा अशाच रिकाम्या राहणार आहेत. साधूंच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी केल्या जातील. पण तिथं जंगलतोड व्हावी तर कदापि होऊ नये, निश्चित कदापि होऊ नये. साधूंना झाडांच्या खाली साधू पहिले जे काही ऋषीमुनी वगैरे बसायचे सगळे आपले ध्यानधारणा करण्यासाठी, ते झाडाच्या वृक्षाच्या खालीच बसायचे. त्याच्यामुळे झाडं तोडण्याची काही गरज नाही, ते बसतील बरोबर. तुम्ही त्यांना फक्त सांगा, ही तुम्हाला जागा दिली साधूजी, इथं जाऊन तुम्ही तुमचं काय आहे ते काम करा. तो साधू बरोबर जाऊन त्याचं ते काम करतोय. त्याच्यासाठी झाडं तोडून मैदान करायची काही गरज नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली बाब. दुसरी बाब ही अशी की जे पर्यावरणप्रेमी किंवा जी सगळी लोक आज जागी झाले आहेत, त्यांना कदाचित हे माहिती नसावं की या राज्यामध्ये, या देशामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींसाठी रोज कितीतरी हजारो झाडं कापली जातात. मग त्या मालकीच्या जमिनीतले असतील किंवा जंगलांच्या जमिनीतले असतील. आम्ही कधीतरी आमच्या म्हणजे मी वारंवार या सगळ्या गोष्टी सांगत असतो की आमच्या जंगलांना आम्ही सीमा घालून दिलेत. आमची जंगलं आम्ही आखून दिलेत. याच्या बाहेर तुम्ही वाढायचं नाही रे, शहरं येतील तुम्हाला चिटकायला इकडं. आम्ही शहरांना सीमा घातल्या पाहिजेत, आम्ही जंगलांना सीमा घालून ठेवलेत. आमच्या प्राण्यांना आम्ही सीमा घालून ठेवलेत. बिबटे घरापर्यंत येतात, सगळे रानटी प्राणी घरापर्यंत येतात की आम्ही त्यांना पकडण्यासाठी सगळे प्रेशर करतोय या सगळ्या वन विभागावरती. अरे आपण त्यांच्या ह्याच्यात घुसलोय, काहीतरी आम्हाला सीमा थोडीशी पाहिजे की नाही? या जंगलांचा भाग या शहरांमध्ये गर्दी होऊ लागले. लोकांना असं वाटते विकेंडसाठी मी लोणावळ्याला जावं, महाबळेश्वरला जावं, म्हणून तिथे लाखो करोडोंचे व्यवहार होत आहेत. तिथं हजारो लाखो झाडं तोडली जात आहेत. तेव्हा आमचे पर्यावरणप्रेमी कुठं बसलेले असतात, डोक्यात शिफ्ट घालून. हायवेसाठी, रस्त्यांसाठी हजारो झाडांच्या कत्ली केल्या जातात, हजारो जमिनी सपाट केल्या जातात. कुठे आम्ही असतो? आमची शहरं वाढत चालली आहेत. म्हणजे जे मुंबईत दिसणारं नॅशनल पार्क आता हळूहळू आकसत चाललं आहे, त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. ते वाढू द्या, ते चालेल. तिकडे आमचे विरोधक जाणार नाहीत. विरोधक कुठं? जिथं सत्तेतल्या लोकांनी असा अजेंडा काढला किंवा असं काही करायचं धरलं की मग आम्हाला लगेच चेव येतो. विरोध करायला फक्त चेव येतो. बाकी यांना काही तुमच्या झाडाबिडांचं काही प्रेम नाही, काहीही प्रेम नाही या लोकांना. काही कसलंही घंट्याचं प्रेम नाही. यांनी किती लावले त्यांना विचारा. एकाच खड्ड्यात 10 वेळा झाडं लावतात ही लोक आणि फोटो काढून पाठवतात वृक्षारोपणाची. वास्तविकता आम्हाला पाहता आली पाहिजे. आम्हाला वास्तविकतेसोबत जगता आलं पाहिजे, तर आम्हाला कळेल झाडांचं महत्त्व काय आहे. काय शहरं वाढलेत, कुठपर्यंत जात आहेत. अरे काहीतरी त्याची सीमा ठेवा, काहीतरी सीमा ठेवा. हे जाहिराती करणारे, इमारती बांधणारे, निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला हा फ्लॅट मिळेल, निसर्गाच्या सानिध्यात. आमची लोक धावत तिथे घेत आहेत का? कारण माणूस गुदमरला आहे शहरात, त्याला तिकडं जाण्याची ओढ लागली. आज गावातला आणि शहरांमधला फरक राहिला नाही. गावांमध्ये देखील शहरासारख्या गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागलेत सध्याच्या घडीला.
जी टुमदार घरं, कौलारू घरं होती गावातली, आता ती सगळी जाऊन 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती उभ्या राहतात. गाव पण तर गेलंच, निसर्गही गेला, तिथली सगळी गोष्ट गेली. म्हणजे शहरात आणि गावात आम्ही काहीच अंतर ठेवू लागलो नाही, तर आम्ही जाणार कुठे राहायला? शेवटी आम्हाला या वाघांमध्ये आणि या बिबट्यांमध्ये राहायला जावं लागणार. आणि एक काळ पुढचा असा लिहून घ्या की या देशामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू हे वाघ बिबट्यांपासून होतील एवढं लक्षात ठेवा. पण त्यांना तुम्ही काही करू शकत नाही, तेव्हा तुमच्या हातातून सगळं गेलेलं असेल. अभयारण्यांच्या सीमा आकसत चाललेत. आम्ही नको तिकडे नको ते प्रकल्प, त्या एकनाथ शिंदेंनी काहीतरी नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प केला. अरे सह्याद्रीचा हिरवागार प्रदेश सगळा, तिथं जाऊन आता शहरीकरण करायचं चाललंय सगळं. तुम्ही विचार करा पुढच्या 10-15 वर्षामध्ये काय त्या भागाची वाट लागणार आहे. बघा तिथली लोक शिव्या घालतात की नाही सगळ्या लोकांना. त्यामुळे हे तपोवन वगैरे तोडण्याची काही गरज नाही. साधूंना तिथं नाही तर साधू दुसरीकडे राहतील की अख्ख्या भूमीवरती साधू राहतात, त्यांना तिथंच कशाला ठेवायचं आहे? तिथंच काय साधूंचं काय अडलंय का? काही अडलेलं नाही. काय स्नानच करायचं ना गोदावरीत जाऊन सकाळचं. ती जरा बाजूला 2-4 किलोमीटर तिकडे जाऊन पण तीच गोदावरीची इकडं पाणी येतेच तिकडे जाऊन वाहणार आहे. त्यामुळं अशा फालतू गोष्टींमध्ये सरकारनं देखील नकोत असले स्टंटबाजी, नकोत असला वेळ घालवू नये. साधू आहेत नाशिकच्या बाहेरही राहतील, एवढं काही होत नाही. जे साधू जर धरणीला आपली माता मानणार आहेत, आकाशाला छत मानणार आहेत, त्यांना कुठल्या जागेचं काय घेऊन बसलात? त्यांना चराचरामध्ये देव आहे. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागू नका. आणि झाडं तोडण्याच्या तर मागं मुळीच लागू नका. राहतील ते झाडाझुडपांमध्ये तिथं ॲडजस्ट करून. गावाकडची खेड्याकडची लोकं राहतात ना, हे साधू बिधू हे सगळी लोकं इथं कुठं दिसतही नाहीत. ही जंगलांमध्येच राहणारी सगळी अर्धी तरी लोकं असतात. हे नागा साधू वगैरे आहेत ना, हे जंगलांमध्येच राहणारे लोक असतात. त्यामुळे त्यांना त्याला तुमच्या बिंगलाचं काय एवढं हे नाही आहे. त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टी करू नयेत आणि वास्तविकतेवर थोडं लक्ष द्यावं. आणि विरोधकांनी देखील हे झेंडे घेऊन नरडा फाडून जे बोंबलत आहेत ना, यांना काही झाडांचं प्रेम नाही आहे. काही यांना घेणं देणं नाही आहे. काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे राज्यामध्ये, वृक्षांची संख्या काय, ते वनमंत्री तर काय करतात, म्हणजे ते खातं कशासाठी ह्याची मला गोष्टच आत्तापर्यंत समजली नाही की ते वनमंत्री किंवा वन खातं काय करतं. त्यांचा कधीतरी त्यांच्यावरती RTI वगैरे टाकून या मंत्र्या-बिंत्र्यांवरती हे घेतलं पाहिजे. कारण वनमंत्री म्हटल्यानंतर त्याला सगळ्यात जास्त ज्ञान पाहिजे या झाडाझुडपांचं याचं. आमच्या मंत्र्यांचा ज्ञानाचा काही पत्ताच नाही. त्या खात्यांचा ते विषय सोडून द्या. काय पैसे मिळतील मंत्रिमंडळातनं ते घ्यायचे, लाटायचे, खाऊन बाजूला निघायचं, एवढाच धंदा बघतो यांचा. याकडे थोडं लक्ष द्यावं. आणि जसे खरोखर मला असं वैयक्तिक तरी वाटतं की आपल्या जनतेने पण देखील थोडंसं सुज्ञ व्हायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी थोडा विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती. काही कायदे जरा स्ट्रिक्ट बनवा जंगल तोड आणि या सगळ्या गोष्टींवर.